आता तुम्ही बोलाल तुम्ही बनवली. मग कोणी बनवली? कोणी बनवले? कोण नुसतं घातलं घेतले फक्त. हो सगळे मी टाकले आलं खोबरं याच्यात. हो आणि बराच मोठा बाबू. मावशीची नाचाला, बाबाचा नाचाला, सगळ्याची नावं आली ती. बाबूनी गाणी बनवलेलं आमच्या हळदीचा, पण तो बोलला नाही. काय करतो दाखव. इथं पुशअप्स मारायला आले. थांब तिकडं काय फोन ढकलत. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर सगळी चाललो फार्म हाऊसला. सगळी म्हणजे आमच्या घरातली पोराहन ना. आम्ही चाललो निघल्या घरातून लवकरच तिथे जाऊन जेवण बनवायचं ना. उद्या यायचं घरी. पोचले फार्म हाऊसला. पहिले जेवण बनवायला जायचं. यावेळी तर आंघोळ करायची म्हणून सुरुवात केली. अर्ध्यावी मस्ती यांची चालू झाली. तुम्ही दिसत नाहीत. मग आम्ही येऊ का नको आंघोळीला? येऊ का मग? चालेल. तर जेवण बनवायला घेतले. फर्स्ट आम्ही बिर्याणी बनवणार आहोत. आता 10च वाजल्या ना. त्याच्यानंतर जाऊ आम्ही स्विमिंग पूलमध्ये. ते कापाला घेतल्यान तिघी जणी लागल्या. बिर्याणीसाठी कांदा फ्राय करत घेतले. गरम झाले. हल्ली पहिलेच आवरी गरमी ना, त्याच्यामध्ये असा गॅस जवळ तेल आवरा गरम गरम अजून गरम होतं. आवरे गरमी झाली मला. आज गरमीचा एहसास झाले. आवरे गरमी आवरा तेल गरम झाले ना. नुसता गरम होतं जाम. आता तुम्ही बोलाल ना. तुम्ही बनवली कोशिंबीर. गॉगल का? आता तुम्ही बोलाल तुम्ही बनवली. कोणी बनवले? कोण नुसतं घातलं घेतले फक्त. हो सगळे मी टाकले आलं खोबरं याच्यात. हो मग टेस्टी बनली असेल. बज्जली ठेवा ना. आताच जेवण बनवून झाले. मला वाटतं 12 वाजले. तसं पण आम्ही 12 वाजता जर घरच्या जेवण बनवून यायचं असतं तर 12 वाजता चलो असतो. इथं चलो लवकर जेवण बनवायला. जेवण तर झाले. यांच्या गावापासून चालू आता फोटोशूट करतात. मी आत्ता आल्यावर सगळं आवरलं तेव्हा काही पण हेल्प केली. बाकीचा होता ज्या उरला सुरला केला. फोटोशूट कॉमन पोजमध्ये फोटोशूट चालू आहे. काली तुम्ही सगळी उन्हान काली झाले. ऊन पडले डेंजर. काली नाही होतील तर. आता अँगल चेंज झाले यांचा. ऊन आवरा पडले. मी विचार करता जाऊ का नको. मला तो टेन्शन आले टॅन होण्याचा. कारण किती दिवस जाम उन्हामध्येच फिरायचं चालू आहे. थकलो मी. ब्लॉग नाही व्लॉग बोल. कौरी मस्ती चालली यांची. अरे तू ये ना. इथं येतो ना मग अशी बसत याच्या काहीतरी वेगळाच चालू आहे. वाटतं ही लोक मला आंटी बोलतात. दीदी बोला. भूक लागली म्हणून चिवडा खायला बसलो. जेवायचा टाइम तर झाले. पहिले चिवडा खाऊ. बघ कशा खातात. भूक लागली सगळ्यांना. सगळी एन्जॉय करता नीला काम करायला ठेवले. भूक लागली आता सगळ्यांना म्हणून निघल्या बाहेर जेवायचं. जेवायला आले. बाहेरच बसू आता जेवायला. इथं सगळी बसल्या जेवायला. रायता पण बनवलेला होता ना. नाही सांगत जिगू. नाही सांगत. नाही चांगली झाली. कोणी बनवली? तुम्ही बनवली. तुम्ही मी यान चांगलं लागतं ग. हा ते तिकडे जाऊन बसतात. त्याने काही पटत नाही आपल्याला. मासा भेटले आमच्या वंशूला. कोणला भेटले? तुलाच. दाखव कसं सोडला. अरे मेले ना तो. त्याला तुम्ही. हा हालत जरा थोडा. तर त्याला श्वास नसेल भेटला. ते असं मुठीन पकडून आणलेला नाही अजून.
दुपारी जेवलो वगैरे ना, जाम एकदम असा थकालाच झालेला, तर थोडा आराम केला. आता 3 वाजले आणि पोरांची मस्ती चालू आहे पूलमध्ये. चाललं मी पण चेंज पण केला, कारण ते ओलं ओलं कपडे होतं म्हणून. आता जातो. कणाला बिचाऱ्यांना ना साऊंड नाही भेटलं, त्यांना डान्स करायचा होता. स्वतःच्या स्वतः गाणी बोलताना एन्जॉय करताना. यो करायलाच का उऱ्या मरत. मी आज काही गाणी बिनी बोल पुन्हा होता. आता जाम मले थांबा थांबा. वंशाला नाही बोलते, एअरपण नाही करीत. हे बघायचा उरी मरत ग. शिकला तो नाही, कालाच बोला कालाच. गोरा नवरा कुठं. बघून पसंत केला. आम्ही एन्जॉय करता करता परत येऊन इथं पाण्यामध्ये बसतो. इथे जरा बरं वाटतं इथं पाण्यामध्ये बसायला. ऊन कवरं भरले बाबा, कशी दिसते एकदम काली काली. आता मॅगी पण बनवायची. यावी दोघांचं पाण्याचं भुंगत नाही. आम्ही लवकर जेवण बनवायला घेतलेलं. आम्हाला वाटलं लवकर जेवण बनवून जरा एन्जॉय करायला भेटेल. पण मटनच असा होता, तो शिजत नव्हता. 1.5 तास नुसता त्याला शिजायला गेला. आणि आमच्याजवळ शेगडी पण एकच असल्यामुळं आमचं जेवण बनवण्याचा प्रॉब्लेम होतं की एकच याच्यावर बनवायला लागतं. आता चिकन झाला, मटन झाला. आता चिकन फ्राय करायचा. पहिले भात घालून मग नंतर चिकन फ्राय करायचा. जेवणार तर आम्ही उशीर असाव. चालू चिकन वगैरे फ्राय करायचा. नाईट व्ह्यू बघा फार्म हाऊसचा. नाईटला एकदम मस्त दिसतं, लाईट वगैरे सगळा. तसं दिवसा पण चांगला दिसतो, रात्री अजून चांगला दिसतं. आम्ही थकून दोघं इथं बसले. विपोरा सकाळपासून अंगात होता आणि अजून थकली नाही. आम्हाला गेली थंडी वाजायला लागली. आम्ही चेंज करून बसलो. विचार केला बस आता नाही जायचा. असं घरून विचार करून आलेलो आम्ही की जाम म्हणजे रात्रभर मजा करू. पण इथं एवढा थकवा आला. पाण्यामध्ये उतरल्यावर तसं येतच थकवा. पण ही पोरं कशी अंग धावतात सकाळपासून काय माहिती. अलो पण एन्जॉय पण केला जसा ठरवलेला सगळा. जसं या बनवायचा त्या बनवायचा सगळा बनवला पण ना. एन्जॉय पण केला. कोण चिंका? ईशा पाटील. मियांश मज्जा केली का? हा केली. खाली मान झालं होतं सकाळपासून. काही बोलत नाही. बोल काहीतरी. तू बोल ना मियांश काहीतरी. क खाला सांग. बोल ना रे, काय झालं? त्याला काही झालं डायरेक्ट कानाला हात लावतो. काय माफी मागते. डायरेक्ट कानाला हात लावतो. नाही आता सगळी जेवलं. मी एवढी थकले ना, मला कंटाळा आला. मला डायरेक्ट झोप येते. आता इकडे बसवले जेवण वाढायला. भातच भाकरी नाही. चिकन मटन. ही बघ अशी थकली डायरेक्ट. याना जेवण वाढायला लावलं. घरा वाढून द्यायला लागतं. बाहेर आहे तो काम करना चाहिए. भांडीवाली बोलवले घसाला. लाजला बिचारा. वंश व्हिडिओ स्टार्ट केल्या दर्शन हे रसा बिसा घ्या रे बाई. जेवायला बसले सगळे. हाय का जेवतो तरी का हाय बोलायचा तुला? हाय बोलत.
घरी जायची तयारी चालू झाली. खोकलं झालं का? रात्री आम्ही एन्जॉय करणार होतो पण सगळी थकलेली म्हणून सगळी झोपली ना. आता लवकर जायचं घरी म्हणून सगळ्यांचं आवराचं चालू आहे. सामान सगळी इकडून तिकडून उचलून घरी जायची तयारी चालू आमची. कशी चालल्या बघा पिशव्या इशव्या. परवाच दिवशी आम्ही फार्म हाऊसवरून आलो ना, तिथंच होतो तर भाऊंचा कॉल आलेला का आपल्याला मरीन ड्राईव्हला जायचा. तर संध्याकाळ झाली आम्ही निघलो. छंदू येतं की नाही कन्फर्म नाही, आता बघतो तिथं जाऊन. तोला तर तिकडून पप्पाची गाडी घेऊन चानूसांना घेऊन ना मग तिकडून जायचा. असा गाणी बराच मोठा, मावशीची नाचाला, बाबाचा नाचाला, सगळ्यांची नावं आली ती. बाबूनी गाणी बनवलेलं आमच्या हळदीचा पण तो बोलला नाही. निघलो आता चानूच्या इथेशी जायचं. 8:30 वाजले. आम्हाला रात्रीच जायचा होता म्हणून थोडा उशिराच निघलो. भाऊ वगैरे कामाशी येतील त्या हिशोबाने. हॅलो आता चानूचा जायला गप्पा मारतो. चला आता निघू. चानूच आपण आल्या काहीतरी खायला घेतले चानूने वडापाव, कारण टाइम लागला मला रात्र म्हणजे पूर्ण सकाळच होईल घरी जायला. अजून आवरा वेळ फिरायचा ना, मला आत्ताच झोपले अजून पोचलो पण नाही. आवरे ते समोर छोट्या छोट्या लाईट दिसतात फ्लॅट आणि दौरते. दुसऱ्या फ्लोअर, चौथ्या फ्लोअर, 20व्या फ्लोअर वाले असं रस्ता बनवलेला. असं रस्ता आपल्या पोचलो बाबा. पोचले आता मुंबईमध्ये. मी नाईटला केव्हा आलो नव्हतो, असं डेमध्ये डेला बरेच वेळ आलं. तर नाईटचा व्ह्यू एकदम खतरी दिसतो मुंबईमधला, लाईटिंग वगैरे सगळा. ब्लू लाईट एकदम खतरी दिसतं. मरीन ड्राईव्हला पोचल्या. इथं आवडी गर्दी आहे ना, बसायला सुद्धा जागा नाही आहे. जागाच गवस्त आता, फक्त चालत चाललं. आता बसायला झालं भेटली. गप्पा मारताना गरम होतं पण गरम वाफ येतं नसते. यो कोण आहे? आवरी लांब का आल्यावर इथं बसायला आलं. पाणी देखणे समुद्र का काय करतं दाखव. इथं पुशअप्स मारायला आले. थांब तिकडं काय फोन ढकलत. खाली खाली दिसत. छान फोटो काढले. यो एकटाच असतं. आम्ही दोघा यो एकटाच. अजून करू लवकर द्यायचा पण लगीन. तुझी येईल का बायको आमच्यावर फिरायला? योच नखरं करते ती, कशी येईल. तिकडचं निघलं होतं ताज हॉटेलच्या इथं पोहोचलं. अरे बंद झाला. डायरेक्ट फॅब्रिक लावले इथं. गावापासून फिरताव कुठल्या हॉटेलला जायचं आपल्याला? बडे मियाला. 3 वेळा एकच रस्त्यावर फिरताव मॅप लावून पण रस्ताच समजत नाही इथं. बडे मियाला आलेलो. जाम गर्दी आहे इथे. काहीतरी ऑइल सांडले तर त्यासाठी टाकत जाते काहीतरी. पायीच सरकते याच्यावरच्या. जेवायला बसल्यावर पहिले पेपर दिले खालती टाकायला. बडे मिया बडे. फर्स्ट ऑर्डर सीख कबाबची आले. भूक लागली. जल्दी जल्दी पोटा खाले ना. आता परत अजून ऑर्डर नाही. एकदा नुसती भूक लागली.
इला हे पीस रोहिले नेपून खायचे बाय 4-5 वेळा तरी कॅन्सल जातात आपली ऑर्डर हे बघ परत मनाले झोप नाही यांना सगळ्यांना लागले भूक आता सगळा चला भेजा आला रोटी मटण आता इथे जीवाला शांती दिलं ब्लॉग मी एडिट केला आणि मला एंड करायचा होता तर पूर्ण अंधार झालेला कारण लाईट गेलेली सकाळपासून तर आत्ता रात्री 9 वाजता आले त्याचीच वाट बघत होतं तोपर्यंत मी ब्लॉग वगैरे एडिट केला थंबनेल बनवला आणि फायनली लाईट आले आम्हाला वाटलेलं येईल की नाही तर आता ब्लॉग पण एंड करू बाय